श्लोक 63. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. अर्थ, भगवंत सांगतायत की गूढातील गूढ असे ज्ञान मी तुला आता सांगितलेले आहे. या सर्वांचा चांगल्या प्रकारे विचार करून मगच तू निर्णय घे आणि मग तू तुझ्या इच्छेप्रमाणे तुला जसे वाटेल तसे आचरण कर. विवरण पाहूया. मागील श्लोकात सर्व व्यापक अशा अंतर्यामी परमात्म्याची जी शरणागती सांगितली त्यालाच अनुलक्षून इति असे इथे म्हटले आहे. यामध्ये गुह्य म्हणजे कर्मयोग, गुह्यतर म्हणजे अंतर्यामी असलेल्या परमेश्वराला शरण जाणे, हेच ते गुह्य ज्ञान आहे. आणि जो हे यथार्थपणे जाणतो तो आपल्या मनप्रवृत्तीनेच जसे स्फुरण पावते तसे करत राहतो. आणि अशी ही हरिचरण शरणागताची प्रवृत्ती कधीच अशुद्ध असत नाही. म्हणूनच भगवंत अर्जुनाला तुला जसे वाटेल तसे तू कर असे सांगत आहेत. एकदा का अंतर्यामी परमेश्वर जाणला, त्याचे ज्ञान झाले की वर सांगितलेला सर्व भावच त्याच्या मनात दृढ होतो, मन शुद्ध होते, सत्य ज्ञान यथार्थाने होते. जोपर्यंत पूर्ण ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत माणसाने शास्त्राचा आधार घ्यायला लागतो आणि त्याचप्रमाणे आपले आचरणसुद्धा करावे लागते. पण ज्ञानी माणसाला शास्त्राच्या मर्यादा पाळण्याचे कारण किंवा बंधन उरत नाही. ते आपल्या अंतःकरणाच्या स्फुरणानुसारच वागतात व त्याचे वचन धर्मशास्त्रातल्या वचनाप्रमाणेच इतरांनी सुद्धा प्रमाण मानावे असे भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि हा विचार यापूर्वी आपण 4थ्या श्लोकात पाहिलेला आहे. ते असं आहे की येथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. म्हणजे जे श्रेष्ठ लोकांनी ज्याचे आचरण केले आहे तोच खरा धर्म असतो. भगवंत अर्जुनाला सांगतायत की आत्तापर्यंत सर्व प्रकारचे ज्ञान, त्यातील सखोल व गूढ गोष्टींसह मी तुला समजावून सांगितले आहे. आता या सर्वांचा नीट विचार कर, समजून घे आणि मगच तू निर्णय घे. मागील काही श्लोकात तू मला शरण ये म्हणजे भगवंताला शरण ये आणि भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे वाग, तरच तुझे कल्याण होईल. आणि जर का ऐकले नाहीस तर तू नाश पावशील असे सांगणारे भगवान श्रीकृष्ण आता मात्र अर्जुनाला त्याच्या इच्छेप्रमाणे वाग, तुला हवा तो तू निर्णय घे असे सांगत आहेत. पण अर्थातच त्यापूर्वी त्यांनी अंतर्यामीच्या परमेश्वराला जाणून घे, त्याला पूर्णपणे शरण जा असाही उपदेश केला आहे. आणि त्याला अनुलक्षूनच हा निर्णय अत्यंत विचाराने आणि विवेकाने अर्जुनाला घ्यायला हवा आहे असे भगवंत सांगत आहेत. कारण अर्जुन मोहग्रस्त झालेला होता. तो नीटपणे विचार करण्या इतके त्याचे मन आणि बुद्धीचे स्थैर्य त्याच्याजवळ शिल्लक राहिलेले नाहीये. मन चंचल असेल तर निर्णय मात्र योग्य प्रकारचा घेता येत नाही. आणि म्हणूनच भगवंत त्याला सांगतात की पूर्ण विचार कर आणि तुला योग्य वाटेल तसा तू निर्णय घे. आता जे काही सांगायचे ते मी तुला सांगून झालंय. आता तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कार्य कर. इथे भगवंत अर्जुनावर कोणतीही सक्ती करत नाही आहेत. असे असले तरी पुढील काही श्लोकात परत भगवंत काय सांगतात ते आपल्याला पाहायचे आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 64. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. अर्थ, गुह्यातले गुह्य असे माझे भाषण किंवा असा माझा विचार अर्जुना तू पुन्हा एकदा श्रवण कर. कारण काय आहे की तू मला अत्यंत प्रिय आहेस आणि त्याचमुळे मला तुझ्या हिताची गोष्ट सांगणे भाग आहे किंवा मी ती तुला सांगत आहे असे तू लक्षात घे. विवरण पाहूया. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की अगदी नीट विचार कर. मी तुला आत्तापर्यंत गुह्य गोपनीय म्हणजेच आत्तापर्यंत जे कोणाला कधी सांगितलेले नाही आहे अशा प्रकारचे ज्ञान तुला सांगितले आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने सर्व भावाने हृदयस्थ परमात्म्याला शरण जा, म्हणजेच तुला परमशांतीचा लाभ होईल.
माणसाला जेव्हा अशी परमशांती लाभते तेव्हा तो स्वस्थ चित्ताने विचार करू शकतो, अचूक निर्णय घेऊ शकतो. अशावेळी त्याला स्वतःच्या इच्छेने वाटेल तसे वागण्याचे स्वातंत्र्य सुद्धा प्राप्त होते. भगवंतांनी अर्जुनाच्या बाबतीत हाच विचार गृहीत धरलेला आहे आणि सांगितलंय की यथेच्छसी तथा करू, तुला वाटेल ते कर. पण आता भगवंताच्या असे लक्षात येते की योग्य निर्णय घेण्यासाठी अर्जुनाचे मन निसंशय आणि निर्मोह झालेले नाहीये. आणि म्हणून ते त्याला पुन्हा सांगतायत की पुन्हा एकदा तुला गुह्यतम असे ज्ञान देतो की जेणेकरून तुझे हित होईल. कारण अर्जुनाने माझ्या हिताची कल्याणाची गोष्ट तू मला सांग अशी वारंवार विनंती कृष्णाला केलेली आहे. श्रीकृष्ण एकच गोष्ट वारंवार अर्जुनाला सांगत आहेत, कारण दुष्ट संहाराचे कार्य श्रीकृष्णाला या अर्जुनाकडूनच तर करून घ्यायचे आहे. हे कार्य सिद्धीस नेण्यास अर्जुनच योग्य सुद्धा आहे आणि हे भगवंताला चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच भगवंताचे ऐकले तरच अर्जुनाचे हित साधणार आहे असे भगवंत त्याला सांगतायत. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अर्जुनाची श्रीकृष्णावर भक्ती होती, पण यावेळेला तो मोहग्रस्त झाल्याने त्याला श्रीकृष्णाच्या भगवंतपणाबद्दल सुद्धा शंका निर्माण झाली. पण श्रीकृष्णाचे मात्र तसे नव्हते, कारण अर्जुन त्याला अत्यंत प्रिय होता आणि त्याचे हित व्हावे अशी त्याची मनापासूनची इच्छा होती. इथे भगवंत केवळ आईच्या मायेने म्हणजे मातेच्या मायेने अर्जुनाकडे बघतायत आणि आई जशी आपल्या मुलाला वारंवार सांगते की बाबा रे असे वागू नकोस, असे वागले तर तुझे भले होणार नाही, मी तुला अगदी प्रेमाने समजावून सांगते आणि अगदी तसेच भगवंत इथे सांगत आहेत. याचे कारणही असेच आहे की दुष्टांचा संहार करून धर्माचे पुनरुज्जीवन करायचे आहे. यासाठी त्याला अर्जुनाकडून काही कार्यसुद्धा करून घ्यायचे आहे आणि म्हणूनच हा भगवंत त्याला वारंवार उपदेशसुद्धा करीत होता. इथं आपण थांबलो. श्लोक 65. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. अर्थ, माझ्या ठाई मन ठेव म्हणजेच मच्चित्त हो, भक्तसुद्धा माझाच हो, माझीच उपासना कर आणि नमस्कारही मलाच कर. मलाच म्हणजे अर्थातच इथे भगवंताला, परमेश्वराला. म्हणजे तू मला म्हणजेच परमेश्वराला येऊन मिळशील हे सत्य मी तुला अगदी प्रतिज्ञेवर सांगत आहे, कारण तू माझा अत्यंत लाडका असा भक्त आहेस. आता असे श्रीकृष्ण पुन्हा एकदा अर्जुनाला सांगत आहेत. विवरण पाहूया. येथे धर्म या शब्दातच धर्म अधर्म कृत अकृत इत्यादी सर्व गोष्टी टाकून देऊन त्या पलीकडचे जे परब्रह्म आहे ते अर्जुनाने ओळखायला हवे. ते परब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत हे सुद्धा त्यांनी ओळखायला हवे. म्हणूनच ते म्हणतात की त्या निर्गुण परब्रह्माला तू शरण जा. गीतेला निर्गुण परब्रह्म मान्य असून ते परमेश्वराचे श्रेष्ठ असे सर्वश्रेष्ठ असे रूप आहे असे सांगितले आहे. तथापि सगुण भक्ती सोपी व सुलभ आहे. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या व्यक्त रूपाला उद्देशून बोलत आहेत. सर्व धर्मान म्हणजे अहिंसा धर्म, सत्यधर्म, सेवाधर्म, मातृ पितृ गुरु इत्यादी सेवाधर्म, यज्ञयाग इत्यादी कर्म, दानधर्म, संन्यास इत्यादी जे परमेश्वर प्राप्तीचे मार्ग आत्तापर्यंत सांगितले आहेत ते सर्व यामध्ये अभिप्रेत आहेत. पण असे असले तरी अनेक मार्ग चोखाळण्याऐवजी मनात कोणतीही शंका न घेता अगदी पापपुण्याची सुद्धा भीती न बाळगता केवळ एका परमेश्वराला शरण गेले तर तो आपला उद्धार नक्कीच करतो असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अगदी प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत. यासच कर्मयोग असे म्हणतात आणि गीतेचे हेच सार आहे. गीताधर्म म्हणजेच ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाची परंपराच आहे असे लोकमान्यांनी गीता रहस्यात सांगितलेले आहे. पान क्रमांक 833. ज्ञानदेव सांगतात की मी तू हा द्वैतभाव सोडून दे. अर्जुनाने केवळ भगवंतालाच म्हणजे श्रीकृष्णालाच शरण जावे आणि त्याचाच विचार मनात करावा.
सर्व कर्मामध्ये परमेश्वरालाच पाहावे. बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापार, मज व्यापका ते वीरा विषयो करी, असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. मग ते कानाने ऐकणे असो का तोंडाने बोलणे असो, हातांची क्रिया किंवा पायांचे चालणे, या सर्व गोष्टीत एकच उद्दिष्ट हवे, ते हे की सर्व परमेश्वरासाठीच मी करत आहे. मी कोणावर उपकार केला तरी तो सुद्धा परमेश्वरासाठीच केला आहे असे समजावे. ऐसे भलती ये अवस्थे, मी तूते तू माते, भोगीसी ऐसे आयते, वाढेल सुख. भगवंताच्या या बोलण्यावर अर्जुनाने कोणतीच शंका मनात बाळगण्याचे कारण नाही. कारण भगवान श्रीकृष्ण हे त्याला शपथ घेऊन अगदी प्रतिज्ञेवर सांगत आहेत. शास्त्रात भगवंत प्राप्तीचे अनेक मार्गसुद्धा सांगितलेले आहेत. मात्र श्रीकृष्णाला हे भिन्न भिन्न मार्ग पाहून असे वाटले की यामुळेच भक्ताचे मनात गोंधळ निर्माण होतो. यातील नेमका कोणता मार्ग अनुसरावा हे त्यांना कळत नाही. म्हणूनच चित्तशुद्धीचे अनेक मार्ग सोडून, म्हणजेच सर्व धर्मान परित्यज्य, अर्जुनाने एकट्या भगवान श्रीकृष्णाला शरण जायला हवे. म्हणून तयाचे काही चिंतिना आपुल्या ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. अर्जुनाचे निमित्ताने भगवंताने हा उपदेश आपल्या सर्वच भक्तांसाठी केला आहे आणि तसे त्याने आपल्याला आश्वासन सुद्धा दिलेले आहे. अर्थात हे आश्वासन सर्वांच्याच साठी आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अशीच प्रार्थना त्यांनी देवाजवळ केलेली आहे. ते म्हणतात, जळो ते जाणीव, जळो ते शहाणीव, राहो माझा भाव विठ्ठला पायी. नको तो आचार, नको तो विचार, राहो मन स्थिर विठ्ठला पायी. सर्व धर्म निरसून देवापाशी हे अखेरचे मागणे तुकोबा मागतात. ही प्रार्थनेची सीमा झाली, असे लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यात उल्लेख केलेला आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 66. मागील श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे की सर्व भावाने केवळ मलाच, माझेच भजन कर आणि माझ्याच ठिकाणी तुझी श्रद्धासुद्धा ठेव आणि अशा रीतीने तू केवळ फक्त मलाच येऊन मिळशील, याबद्दल तू कोणतीही शंका बाळगू नकोस. आता या श्लोकात भगवंत त्याला सर्व धर्माचा त्याग करून केवळ भगवंतालाच शरण जा असे सांगत आहेत आणि त्याचा परिणाम काय होईल तेही या श्लोकात भगवंत सांगत आहेत. श्लोक पाहूया. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. अर्थ, सर्व धर्म म्हणजे प्रकृती स्वभाव सोडून मला एकट्याला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला किंवा परमात्म्याला तू शरण ये, मग मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. किंवा दुसरा एक अर्थ असं सांगतात की सर्व धर्माधर्मरूप कर्माचा त्याग करून तू केवळ भगवंताचाच आश्रय कर, म्हणजे भगवंत तुला सर्व पापापासून मुक्त करेल आणि तू शोक करू नकोस. विवरण पाहूया. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की सर्व धर्मांच्या निर्णयांचा विचार तू मनातून संपूर्णपणे काढून टाक. म्हणजेच काय करावे किंवा काय करू नये, कशाने पाप लागेल, कशाने पुण्यसंचय होईल, या गोष्टी तू मनात आणू नकोस. पण केवळ मला म्हणजे ईश्वराला, परमेश्वराला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला शरण ये. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच परब्रह्म, परमात्मा, परमेश्वर आहेत. भगवंताला संपूर्णपणे शरण जाणे म्हणजेच सर्व साधनांची समाप्तीसुद्धा आहे. मग अशा भक्ताला स्वतःसाठी म्हणून काही करावेच लागत नाही. धर्म शब्द हा कर्तव्य कर्माचा वाचक शब्द आहे. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे सर्व कर्तव्य कर्माचा त्याग करायचा असा अर्थ मात्र कोणीही मनात आणू नये. कारण स्वधर्माचे पालन म्हणजेच कर्तव्य कर्म, ते तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे असा भगवान श्रीकृष्णांचा मुख्य उपदेश आहे. मग सर्व धर्माचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचं, तर सर्व कर्मे भगवंतालाच अर्पण करायची, त्याच्या फळाची आशा मात्र करायची नाही.
आणि एकदा का भगवंताचा आपण आश्रय घेतला की मग धर्माधर्माचा पापपुण्याचा विचार करायची सुद्धा गरज उरणार नाही. कारण आपण संपूर्णपणे म्हणजेच तन मन बुद्धी इत्यादीने भगवंताचे का एकदा झालो की मग हातून वाईट कर्म घडण्याचा संभवच उरत नाही, किंबहुना हातून आपल्या अशा प्रकारचे वाईट कर्म घडतच नाही. भगवंतच योग्य ती बुद्धी देऊन त्यानुसार योग्य तो निर्णय सुद्धा घेतला जातो. आपल्याला त्याच्या योग्यतेचा विचार करायची गरज उरत नाही, कारण भगवंतांनी घेतलेला निर्णय त्याच्या भक्ताच्या कल्याणाचाच असतो. उदाहरणार्थ, जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक अडकले होते तो प्रसंग आपल्याला माहिती आहे की त्यावेळी अर्जुन क्षणभर थांबला आणि त्यावेळेला धर्म काय अधर्म काय ह्याचा म्हणजे योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टीचं अर्जुनाच्या मनात चलबिचल निर्माण झाली. कारण कर्ण हा त्याच्या हातात कोणतंही शस्त्र नव्हतं आणि तो रथाचं चाक काढण्यासाठी खाली उतरलेला होता. तो निशस्त्र होता. अशा निशस्त्र शत्रूवर आपण शस्त्र चालवायचं का नाही असा विचार अर्जुनाला पडला होता. पण यावेळेला भगवंताने त्याला हीच ती योग्य वेळ आहे कर्णाला मारण्याची असं सांगून अर्जुनाला कर्णाचा वध करायला लावला होता. असा प्रसंग आपण लक्षात घेतला तर ह्यातील पुण्य काय पाप काय हे भगवंताला निश्चित ठाऊक होते आणि त्यानुसार त्यांनी अर्जुनाला तशी आज्ञा केली होती आणि अर्जुनाने भगवंताचे ऐकल्यामुळेच त्यांचा युद्धात शेवटी जय झालेला होता. म्हणूनच भगवंताला अनन्य भावाने शरण जायला हवे. सर्वस्वी त्याचे होऊन राहणे हेच ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधनातील सर्वश्रेष्ठ असे साधन आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्व सेनेचे अवलोकन केल्यावर अर्जुनाच्या पुढे युद्धामुळे होणाऱ्या पापांची भली मोठी अशी यादीच तयार झाली होती आणि ती त्यांनी भगवंतासमोर ठेवली सुद्धा. ते लक्षात ठेवून भगवंत आता अर्जुनाला तू पापातून मुक्त कसा होशील हे जणू सांगत आहेत, किंवा जणू काही ते त्याला प्रलोभन दाखवत आहेत. तसेच ते त्याला आश्वासन सुद्धा देत आहेत की तू फक्त मला सर्व भावाने शरण ये, मी तुला पापातून मुक्त करीन. खरा विचार केला तर सर्व भावाने भक्ताने अनन्य होऊन शरणागती स्वीकारली तर त्याचे हातून कोणतेच पापकर्म घडणार नाही. मग अर्जुनाला असे सांगण्याचे कारण असे आहे की मोहामुळे त्याची सारासार विचारशक्ती किंवा निर्णयशक्ती आता क्षीण झाली होती. युद्धाकडे तो केवळ एक पापकर्म म्हणूनच पाहत होता. त्यामुळेच त्याला स्वधर्माचा व स्वकर्तव्याचा सुद्धा विसर पडला होता. स्वधर्माचे आचरण केल्यास ते पापकर्म होत नाही याचीही त्याला आठवण उरली नव्हती. म्हणूनच भगवंत त्याला पापापासून मुक्त करीन असे आश्वासन देत आहेत, जेणेकरून अर्जुनाने निशंक होऊन भगवान श्रीकृष्णावर संपूर्णपणे भरोसा ठेवून युद्धाला सुरुवात करावी. भगवंताला शरण गेल्यावर कोणत्याच गोष्टीची चिंता करायचे कामच उरत नाही. भगवान म्हणतात की मला शरण येणे म्हणजे मन आत्मतत्वावर केंद्रित करणे, सर्वत्र असलेल्या एकात्मतेचा भावनेने स्वीकार करून सारी कर्मे त्याच उद्दिष्टासाठी करणे. सर्व धर्म म्हणजे प्रकृती स्वभाव तो सोडून देणे असे झाले तर भगवंत व भक्त यामध्ये अत्यल्प असे अंतर उरते. भक्त भगवंताची प्रकृती होऊन जातो. मग भक्ताच्या प्रकृतीतूनच भगवंत कार्यरत होतो. मग अशा भक्ताच्या आशा आकांक्षा वेगळेपणाने उरत नाहीत. भगवंताचेच मनोगत भक्ताच्या कर्मातून अभिव्यक्त होत असते. असे झाले की भक्ताची पापपुण्यातून आपोआपच सुटका होते. येथे कर्माची प्रेरणा व ज्ञान भगवंताचे आहे. थोडक्यात सर्व व्यापक एकच एक असा जो परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्याला ओळखून तत्वतः तद्रूप होऊन शरण जावे, हेच खरे गीतेचे सार आहे. ईश साक्षात्काराच्या भूमिकेवरून जीवन जगावे असाही त्याचा अर्थ आहे असे भगवंत सांगत आहेत. इथे आपण थांबू. आतापर्यंत अर्जुनाला भगवंताने विविध प्रकारच्या ज्ञानाचा उपदेश केला आहे.
आणि त्यातून त्याचे हित किंवा कल्याण निश्चितपणे कशात आहे हे सुद्धा सांगितले आहे. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर कदाचित अर्जुन आपल्याला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते अनेकांना सांगण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि त्याबाबतच आता भगवंत अर्जुनाला इथे मार्गदर्शन करीत आहेत. ते पुढील म्हणजे श्लोक 67व्यामध्ये. श्लोक पाहूया. इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च मा योग्य सूयती. अर्थ, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की त्यांनी अर्जुनाला सांगितलेले हे ज्ञान हे अतिशय गुह्य शास्त्र आहे. त्याने केव्हाही तपोहीन, अभक्त, गुरु शुश्रूषा रहित म्हणजे गुरुची सेवा न करणाऱ्या व देवाची निंदा करणाऱ्याला सांगू नये. त्याचप्रमाणे कोणत्याही अभक्ताला हे ज्ञान सांगू नये. विवरण पाहूया. मागील 66व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी अर्जुनाला जो वेळोवेळी उपदेश केला त्याला गीता शास्त्र म्हटले होते. गीतेला 5वा वेद असेही म्हटले जाते. खरे तर या उपदेशाला स्थलकालाच्या मर्यादा न लावता जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते ज्ञान पोचायलाच हवे. प्रत्येक काळात याची गरज आहे. यातील तत्त्वज्ञानाला काळाच्या मर्यादा नाहीत. हे तत्त्वज्ञान नित्य नूतन असे सुद्धा आहे. आणि हे जरी सर्व खरे असले तरी हे तत्त्वज्ञान सरसकट सर्वांना सांगू नये असे खुद्द भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला या श्लोकातून सांगत आहेत. ते अर्जुनाला म्हणत आहेत की त्याने उगाचच हे तत्त्वज्ञान म्हणजे त्याला माहिती झालंय म्हणून सगळ्यांना सांगत बसू नये. कारण जे अभक्त असतात, ज्यांची कशावरच श्रद्धा नसते, ज्यांना स्वतःचे उन्नतीसाठी काहीच करायचे नसते, त्यांना अशा गोष्टी सांगून काहीच उपयोग होत नाही. या दिव्य ज्ञानाचा अशा लोकांकडून अपमान केला जातो. त्याची अवहेलना सुद्धा केली जाते. त्यांना अशा गोष्टीची किंमत कळत नाही. मग अशा लोकांसाठी आपण आपला वेळ व श्रम वाया घालवू नये. तप म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करताना होणारे कष्ट किंवा विपरीत परिस्थिती याला धीराने प्रसन्नतापूर्वक सहन करणे याचे नाव तप आहे. मात्र जो सहिष्णू सहनशील नाही, जो अतपस्वी असतो, त्याला हे सर्व गुह्यतम ज्ञान कधीच सांगू नये. अभक्त ज्याचा भगवंतावर भरोसा, श्रद्धा, विश्वास नाही त्याला सुद्धा ही गोष्ट सांगू नये. कारण त्याची श्रद्धा नसल्याने त्याची या गोष्टीबाबत विपरीत धारणा होऊ शकते. नचा शुश्रूषवे वाच्य, ज्याला या गोष्टी ऐकायच्या नाहीत, जो या ज्ञानाची उपेक्षा करतो त्याला सुद्धा हे ज्ञान सांगू नये. नच माय योभ्य सूयती, जो गुणांमध्ये म्हणजे भगवंताच्या गुणांमध्ये दोषारोपण करतो म्हणजेच त्याला नावे ठेवतो. आपल्याला अशी अनेक उदाहरणं भगवंताच्या जीवनकालात सुद्धा माहिती आहेत की कंस, जरासंध, शिशुपाल, दुर्योधन या लोकांनी भगवंतावर अनेक प्रकारचे दोषारोपण केले होते. त्यांनाही ही गोष्ट कधीच सांगू नये. त्यांचे अंतःकरण शुद्ध स्वच्छ नसल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीचा विपर्यस्त किंवा विपरीतच अर्थ घेतात. यामध्ये अजूनही काही गोष्टी अभिप्रेत आहेत. जसे ज्याच्याजवळ अहंकार आहे, जो असमज म्हणजे अज्ञानी आहे आणि यामुळेच ते लोक अशा प्रकारच्या गोष्टी ऐकत नाहीत किंवा ऐकल्या तर त्या दुर्लक्ष करतात किंवा त्याच्यात विपरीतता शोधत राहतात. म्हणून ह्या लोकांना हे ज्ञान सांगू नये. आता यानंतर भगवंत अर्जुनाला सांगतायत, पण अर्जुना, तुझ्यासारख्या भक्ताला मात्र हे ज्ञान अवश्य सांगावे. कारण ज्याला अर्जुनासारख्या भक्ताला ज्ञान सांगितले तर ते तो लक्ष देऊन ऐकतील, त्याप्रमाणे आचरणसुद्धा करतील. कारण स्वतः अर्जुन तसा होतो. आणि एके ठिकाणी माऊलींनी भगवंताच्याच मुखात ही ओवी घातलेली आहे. अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठीसी, तरी आम्हाशीच वाणी कायची सांगावयाची. की सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू नीट लक्ष देऊन ऐकतोस आणि नुसती ऐकून सोडून देत नाहीस, तर त्याप्रमाणे तू आचरणसुद्धा करतोस. आणि येथे असे सांगताना हातचे काही राखून ठेवू नये असेही भगवंत सांगत आहेत. थोडक्यात कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी अयोग्य माणसाला ती सांगू नये. कारण जसे खडकावर कितीही पाऊस पडला तरी
तो पाऊस किंवा ते पाणी वायाच जाते. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना की पालथ्या घड्यावर पाणी. म्हणूनच आपल्याला असेही सांगितलेले जाते की हे ज्ञान अशिष्याय न देयम, असा भगवंताचा हा अर्जुनाला केलेला उपदेश आहे. इथे आपण थांबूया. मागील श्लोकात भगवंताने हे ज्ञान कोणाकोणाला सांगू नये याचे मार्गदर्शन केले आहे. आणि आता या 68व्या श्लोकात हे ज्ञान कोणी कोणाला कसे सांगावे याचे सुद्धा मार्गदर्शन करत आहेत. आणि हे सांगितल्यानंतर ते सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला काय फल मिळेल हे पण भगवंत सांगत आहेत. श्लोक पाहूया. श्लोक 68वा. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. अर्थ, जो हे परमगुह्य माझी म्हणजे भगवंताची पराकाष्ठेची भक्ती करून केवळ भगवंताच्याच भक्तांना कथन करील त्याला निसंशय भगवंताची प्राप्ती होईल, असे आश्वासन इथे भगवंत अर्जुनाला देत आहेत. विवरण पाहूया. मागील श्लोकात हे गुह्यशास्त्र कोणाकोणाला सांगू नये किंवा देऊ नये याचे भगवंताने मार्गदर्शन केलेले आहे. आणि या श्लोकात ते कोणी कोणाला सांगावे याचेही मार्गदर्शन करून त्याची फलश्रुती सुद्धा सांगत आहेत. भक्तिं मयि परां कृत्वा, जो माझी म्हणजे भगवंताची पराभक्ती करणारा आहे त्यानेच हे गीतेचे ज्ञान इतरांना सांगावे. मात्र येथे गीता सांगताना त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाचा अहंकार, अभिमान नसावा. तसेच कोणी धन, मान, भेट, सत्कार इत्यादी गोष्टीची अभिलाषा सुद्धा मनात ठेवू नये. केवळ भगवंताच्या भक्तीचा भावच मनात ठेवावा आणि जेणेकरून ते ऐकल्यावर लोकांचे दुःख, संताप नाहीसे होईल, सर्वांचे कल्याण होईल, असा उदात्त हेतू मनात ठेवून गीता ज्ञानाचा प्रसार करावा. भगवंताबद्दल यासाठी प्रेम आणि भक्तीसुद्धा हवी. य इमं परमं गुह्य, गीतेमध्ये जो श्रीकृष्णार्जुन संवाद आहे तो संपूर्ण संवादच य इमं परमं गुह्यम यामध्ये अभिप्रेत आहे. कारण संपूर्ण गीता हे गुह्य ज्ञानच आहे. मद्भक्तेष्वभिधास्यति, ज्यांची भगवान श्रीकृष्ण आणि त्याच्या वचनाविषयी पूज्य बुद्धी आहे, त्यांच्याबद्दल मनात आदर, श्रद्धा, विश्वास आहे, ते केवळ भगवंताचेच भक्त आहेत. असा भक्त इतर भक्तांना हा संवाद सांगेल तर तो भगवत पदाला प्राप्त होईल. मामे वैश्यत्य संशय, ही गीता ऐकविणाऱ्याचे मनात केवळ माझाच उद्देश म्हणजे भगवंताचाच उद्देश असेल, तसाच भाव असेल तरच तो भगवंताला प्राप्त होईल. येथे गीतेचा विचार अनेक लोकांपर्यंत पोचवावा, त्याचा प्रचार व प्रसार सुद्धा व्हावा, जेणेकरून अधिकाधिक लोकांचे कल्याण होईल, ते दुःखमुक्त होतील, असा हा श्लोक सांगण्याचा भगवंताचा यामागील उद्देश आहे असे वाटते. इथे आपण थांबू. श्लोक 69वा. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्माद् अन्यः प्रियतरो भुवि. अर्थ, वरील श्लोकाचे अनुषंगानेच हा श्लोक आहे. भगवंत सांगतायत की माणसांमध्ये त्या परमभक्तापेक्षा त्याला म्हणजे भगवंताला कोणीही जास्त प्रिय नाही व पुढेही अशा भक्तांपेक्षा भगवंताला या जगात अधिक प्रिय असा कोणीही असणार नाही. विवरण. न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृत्तमः, ज्याला प्रापंचिक गोष्टींबद्दल आसक्ती नाही, जो मान, सन्मान, मोठेपणा इत्यादी गोष्टी प्राप्त करू इच्छित नाही, जो केवळ भगवत प्राप्ती, भगवत दर्शन व त्याबद्दलचेच प्रेम इत्यादी पारमार्थिक उद्देशानेच केवळ गीतेच्या म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार आपले जीवन व्यतीत करतो,
तोच पराभक्तीच्या अंतर्गत येतो आणि असा पुरुषच गीतेच्या प्रचाराचा अधिकारी असतो. त्यासाठीच तस्मात असे म्हणून मनुष्यांमध्ये त्याच्यासारखा भगवंताला अत्यंत प्रिय असलेले कार्य करणारा दुसरा कोणीच नाही, असे श्रीकृष्ण इथे सांगत आहेत. कारण गीतेच्या प्रचारासारखे दुसरे कोणतेच कार्य भगवान श्रीकृष्णाला प्रिय नाही आहे. प्रियकृत्तमः भगवंताचे अत्यंत प्रिय असे कार्य करणारा असा साधक मनात कोणताही स्वार्थ बाळगत नाही. मान, प्रतिष्ठा, आदर, सत्कार, संपत्ती इत्यादी कोणतीच कामना ते बाळगत नाहीत. केवळ भगवंताची इच्छा म्हणून ती व्यक्ती गीता प्रसाराचे काम अंगीकारते आणि ते अत्यंत निष्ठेने पुरे करत असते. आपल्याला आत्ता असं माहिती आहे की पुण्यातील गीता धर्म मंडळातील अनेक कार्यकर्ते किंवा अनेक गीताप्रेमी लोक ह्या गीतेचा प्रचार आणि प्रसार अत्यंत भाविकपणे आणि अत्यंत तळमळीने करीत आहेत. गीता शिकवण्याचं आणि त्याच्याबद्दलचं सर्व गोष्टी सांगण्याचं कार्य हे लोक कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता वर्षानुवर्षे करीत आहेत. आणि त्याचमुळे आज महाराष्ट्रात गीता मुखोद्गत असणारी अनेक म्हणजे शेकडो हजारो लोक आहेत असे म्हटले तर ते अतिशयोक्ती होणार नाही. आणि या सर्वांमध्ये माननीय पेंडसेताई आणि पाळंदेताई या दोघींनी अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे आणि त्यांनी या कार्याचा खूपच मोठा पाया घातलेला आहे आणि त्यांचे अनेक अनुयायी ते आत्ताच्या घटकेला अतिशय निष्ठेने ते कार्य करीत आहेत. भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. आपला धर्म, संप्रदाय, सिद्धांत इत्यादीचा प्रचार करणारी व्यक्ती भगवंताला प्रिय होऊ शकते. मात्र प्रियतर होण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे गीतेचा प्रसार करायलाच हवा. आपला उद्धार करून घेण्याच्या अनेक सोप्या गोष्टी गीतेमध्ये सांगितलेल्या आहेत. ज्यांना स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्यांनी गीतेच्या उपदेशाचे आचरण करावे. यामध्ये देश, काल, वर्ण, जाती यांचे कोणतेच बंधन नाही आहे. त्याने आपले दैनंदिन व्यावहारिक जीवन जगत असताना कर्तव्याने लोकहितार्थ निष्काम भावपूर्ण स्वधर्माचे पालन करून कर्तव्य करावे. असे करीत असताना तो परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. गीतेची सोपी सुगम शिकवण म्हणजेच सुखदुःखे समेकृत्वा किंवा यत करोषि यदश्नासी स्वकर्मणा तमभ्यच्य इत्यादी श्लोकांमधून सांगितले आहे आणि साधकांनी त्याचे आचरण करून परमात्म प्राप्ती करून घ्यावी असे भगवंत इथे आपल्या सर्वांना सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 17. अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाहमिष्टस्यामिति मे मतिः. अर्थ, ह्या आपल्या धर्म्य संवादाचे जो अध्ययन करील त्याने भगवंताचे ज्ञानयज्ञानेच जणू पूजन केले आहे असे भगवंत समजतात. विवरण पाहूया. श्रीकृष्णार्जुनांचा हा संवाद शास्त्र आणि सिद्धांत यांच्या साररूपाने धर्माने असा युक्त आहे. माणसाचे आयुष्यात एखादा प्रसंग असा येतो की त्याची वास्तविक जिज्ञासा जागी होते. आपल्या कल्याणाची त्याला आस लागते. कोणत्याही प्रापंचिक गोष्टीने माणसाला खरे सुख समाधान लाभत नाही याची त्याला जाणीव होते. मग मनातील संदेह कसा दूर होईल याची जिज्ञासा जागृत होऊन ती पूर्ण करण्यासाठी माणूस ज्ञान आणि समाधान मिळवण्याची शक्यता जिथे कुठे असेल तिथे जातो. म्हणजेच संत संगतीत किंवा संतांच्या उपदेशाचे ग्रंथांचा अभ्यास करतो. या अभ्यासात सतत वाचन, मनन, चिंतन यांचे योगाने तो ज्ञान मिळवू लागतो. त्याप्रमाणे तो आचरणसुद्धा करायला लागतो. त्यातील सखोल भाव जाणून घेतो. असा त्याचा हा खरा अभ्यास इथे सुरू होतो. भगवंताने ज्ञानयज्ञ करायला सांगितले आहे. द्रव्ययज्ञ व ज्ञानयज्ञ यामध्ये खूप फरक आहे. द्रव्यामध्ये पदार्थ व क्रिया यांची प्रधानता म्हणजे प्रमुखता आहे, तर ज्ञानयज्ञ म्हणजे उत्कंठेने आपल्या वास्तविकतेला जाणण्यासाठी
जे प्रश्न विचारले जातात व प्रयत्न केले जातात ते ते जाणत्या पुरुषांकडून समजावून घेऊन त्यावर सखोल विचार करून वास्तविक तत्वाला जाणून घेतले जाते आणि तोच खरा ज्ञानयज्ञ सुरू होतो. येथे श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये आपल्या मनात येणारे सर्वच प्रश्न अर्जुनाने अत्यंत मोकळेपणाने आणि निर्भीडपणे विचारलेले आहेत व भगवंतानेही त्यावर शास्त्रशुद्ध रीतीने अगदी सविस्तर अशी उत्तरे दिलेली आहेत. हा सर्व संवाद महर्षी व्यासांनी शब्दबद्ध करून ग्रंथरूपाने आपल्या सर्वांसाठी खुला केलेला आहे. आता आपण फक्त तिचे नित्य वाचन, स्मरण, चिंतन आणि आचरण केले की आपला ज्ञानयज्ञ झालाच. तो सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ असा आहे आणि भगवंताला ही ज्ञानपूजा अत्यंत प्रिय आहे. आणि ही सर्व गोष्ट भगवंत इथे स्वतःच सांगत सुद्धा आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 71. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणा. अर्थ, श्रद्धायुक्त व निर्मत्सर होऊन जो कोणी हा संवाद ऐकेल तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकांप्रत जाऊन पोहोचेल असे भगवंत सांगत आहेत. आणि याच श्लोकाचे ज्ञानदेवांनी पुढील 2 ओव्यात जणू काही सर्व सारच सांगितलेले आहे. ज्ञानदेव म्हणतात, सर्व मार्गी निंदा सांडूनी आस्था पैशुद्धा गीता श्रवणी श्रद्धा उभारी जो. ओवी क्रमांक 1529. तयाचे श्रवणपुटी गीतेची अक्षरे जव पैठी होती ना तव उठा उठी पळेची पाप. 1530. विवरण. वरील श्लोक अथवा ओव्या वाचल्या तर आपल्याला ती जरा अतिशयोक्तीच वाटेल, पण खरे तर ते तसे नाही. कारण गीता नुसती ऐकून उपयोगी पडत नाही, तर त्याप्रमाणे त्याचे आचरणसुद्धा घडावे लागते. या श्लोकांमध्ये श्रद्धावान आणि निर्मत्सर असे अत्यंत महत्त्वाचे 2 शब्द आलेले आहेत. पैकी जो श्रद्धावान असेल तो यातील प्रत्येक गोष्ट नीट ऐकेल आणि ऐकल्यावर त्या वचनावर श्रद्धा असल्याने त्याप्रमाणे आपले आचरण करायला सुरुवात करेल. गीतेत सांगितल्याप्रमाणे आचरण करणारा नक्कीच उद्धरून जाईल आणि त्याला शुभ लोक प्राप्तसुद्धा होईल. आता यातील दुसरा महत्त्वाचा शब्द म्हणजे अनसूय किंवा निर्मत्सर. जो कोणाबद्दल कधीच असूया बाळगत नाही, जो कोणाचा मत्सर करीत नाही, तो माणूससुद्धा शुद्ध स्वच्छ मनाचाच असतो. तो कोणाचा द्वेष करीत नसल्याने कोणाशी कपटाने सुद्धा वागत नाही. तो सर्वांशी चांगले वर्तन ठेवतो. या दोन्ही गोष्टींचे पुण्यफळ त्याला आपोआपच प्राप्त होऊन तो शुभ लोक प्राप्त करतो किंवा उत्तम गतीला जातो असे भगवंत सांगत आहेत. ज्ञानदेव पुढील ओवीत सांगतात, श्रवणे पाप जाती आणि धर्म धरी उन्नती तेने स्वर्ग राज संपत्ती लाहेची शेखी. तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. म्हणजेच गीता श्रवणाने पापे नष्ट होतात, धर्माची बुद्धी होते, धर्माप्रमाणे आचरण घडते, मग त्या योगे त्याला स्वर्गाचे सर्व प्रकारचे सुख म्हणजे माऊली तर म्हणतात की जणू काही राज्यच प्राप्त होते. आणि मग परमेश्वराकडे जाण्यास निघालेला हा योगी पहिला मुक्काम स्वर्गात करून तेथील सर्व सुखे हवी तेवढीच भोगून अखेर तो परमात्म पदाला जाऊन पोचतो. त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. गीता श्रद्धेने श्रवण करणाऱ्याला अशा प्रकारचे फल प्राप्त होते असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 72. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञान संमोहः प्रनष्टस्ते धनंजय. अर्थ, हे पार्था, एकाग्र चित्ताने तू हे श्रवण केले आहेस ना. हे धनंजया, तुझा अज्ञान मूलक मोह नाहीसा झाला आहे का. विवरण पाहूया. आता श्रीकृष्णाला अशी खात्री होती की आपण दिलेल्या या ज्ञानामुळे
अर्जुनाचा जो अज्ञानजन्य मोह होता तो नष्ट झाला असणारच, पण तरीसुद्धा तो अर्जुनाला तसे विचारून त्याबद्दल स्वतःची खात्री करून घेत आहे आणि अर्जुनाच्या तोंडून त्याला तसे वदवूनसुद्धा घ्यायचे होते. भगवान विचारत आहेत की मनुष्याने श्रद्धापूर्वक आणि दोषदृष्टीरहित होऊन गीता ऐकावी. आणि अर्जुना, तू सुद्धा ही गोष्ट किंवा ही गीतेचं हे तत्त्वज्ञान लक्षपूर्वक आणि श्रद्धेने ऐकले आहेस ना? आणि आत्तापर्यंत जे तुला मी तत्त्वज्ञान सांगितले ते तू एकाग्र चित्ताने ऐकल्यामुळे तुला आता जो काही अज्ञान आणि मोह निर्माण झाला होता तो समूळ नष्ट झाला आहे का नाही? आणि तसे झाले असेल तर तू उपदेशाप्रमाणे वागणार आहेस ना? आता श्रीकृष्णाने असे अर्जुनाला मुद्दामच विचारलेले आहे, कारण इतका वेळ अर्जुन सारखे सांगत होता की मला युद्ध करायचं नाही आहे. आणि आता जर आपलं युद्ध न करण्याचं जे सबबी किंवा जी कारणं अर्जुनाने सांगितली होती त्याचं संपूर्ण जर निराकरण झालं असेल तर हा अर्जुन युद्धाला मनापासून तयार होणार आहे. आणि ते त्यांनी स्वतःहून भगवंताला सांगावं अशी भगवंताची इच्छा आहे. आणि त्याचसाठी त्यांनी हा प्रश्न खरं तर अर्जुनाला विचारला आहे. यानंतर पार्थ हे अर्जुनाच्या नावाबद्दल आपण थोडा विचार करूया. श्रीकृष्णाला पार्थ हे नाव अत्यंत प्रिय असे होते. संपूर्ण गीतेमध्ये पार्थ हे संबोधन एकूण 38 वेळा आलेले आहे. अर्जुनासाठी इतक्या वेळा किंवा इतक्या संख्येने अन्य कोणतेच दुसरे संबोधन भगवंताने वापरलेले नाही आहे. आणि शेवटच्या श्लोकात संजयाने सुद्धा यत्र पार्थो धनुर्धरः असा अर्जुनाचा उल्लेख केलेला आहे. आता धनंजय असे हे दुसरे संबोधन आहे. या श्लोकात भगवंतांनी पार्थ म्हटल्यानंतर पुन्हा एकदा धनंजय असा उल्लेख अर्जुनाचा केलेला आहे. आणि त्याचे कारणसुद्धा असे आहे की धनंजय हे नाव अर्जुनाला कसे पडले हे आपण मागे पाहिले. पुन्हा एकदा त्याचा विचार करूया की राजसूय यज्ञाचे वेळी अर्जुनाने अनेक राजांना जिंकून त्यांच्याकडून अगणित असे धन किंवा संपत्ती जिंकून आणली होती. आणि तेव्हापासूनच त्याला धनंजय असे नाव मिळालेले होते. आणि ते त्याच्या कर्तृत्वाचे एक प्रतीकसुद्धा होते. ते लौकिक अर्थाचे व्यावहारिक धन होते. मात्र आता वास्तविक तत्वरूप ज्ञानधन प्राप्त झालेला अर्जुन आपल्या अज्ञानाच्या मोहाचा नाश करून खऱ्या अर्थाने धनंजय झालेला आहे असे भगवंताला इथे सुचवायचे आहे. आणि याच अर्थाने भगवंताने इथे अर्जुनाला धनंजय असे म्हटलेले आहे. इथे आपण थांबूया. यानंतर अर्जुन भगवंताच्या या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोकात देणार आहे, ते आपण पाहूया. धन्यवाद.